रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जिल्हा बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। पारस येथील उपोषणाला आमदार धीरज लिंगाडे यांची भेट। पारस या ठिकाणी सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण मंडपाला अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी भेट दिली। यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव प्रकाश तायडे यांची उपस्थिती होती। आमदार धीरज लिंगाडे, पश्चिम विदर्भाचा मी पदवीधर आमदार असल्याने युवकांच्या हाताला काम असलं पाहिजे, हे खऱ्या अर्थाने माझं काम आहे। त्यामुळे ही पावना सरकार समोर ठेवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन। येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न सरकार समोर मांडेन आणि निश्चित या प्रकल्पाचे एक्सिटेशन औष्णिक वीज प्रकल्पामध्ये व्हावं याचा पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न करीन, असं त्यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिलं। उपोषणाच्या 22व्या दिवशी उपोषणकर्ते रमाकांत आगमनकर, प्रमोद शिरसाट यांनी आपला सहभाग दिला। यावेळी आमदार धीरज लिंगाडे सोबत काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव प्रकाश तायडे, सावता सेनाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष जगन्नाथ रोढे, प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण इंगळे, निलेश बिल्लेवार, शिवा कडू, नितीन लांडे, नवल लांडे, गोपाळ जवळकर, तुषार लांडे, पंकज जाधव, अक्षय लांडे, गिरीधर लांडे, अक्षय सपकाळ, सामाजिक कार्यकर्ते रामरावजी खोपर्डे, नीलकंठ गायकवाड, पुरुषोत्तम वाघ, शिवचरण सिंग ठाकूर, जुबेर भाई, जयसिंग ठाकूर, फत्ते मोहम्मद, ज्ञानेश्वर निमकाळे, योगेश अठराळे यांच्यासह पारस येथील बहुसंख्य शेतकरी व गावकरी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी अमोल ढोके, बाळापूर।